विभागामध्ये आज सन्माननीय महापौर हिमगौरीताई आडके आणि आयुक्त मनीषाताई खत्री यांचा 10:30ला फोन आला का आम्ही सातपूर विभागामध्ये दौऱ्यासाठी येत आहोत। इथं आम्ही सभापती समाधान देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व 20 नगरसेवक या ठिकाणी उपस्थित झालो। परंतु महापौर आणि आयुक्त यांनी परत फोन केला 12:30 वाजेला की आम्ही व्हिडिओ कॉन्फरन्सहून आपल्याशी बोलतोय, आम्ही नाशिक रोडला अचानक दौरा निघाला तिकडे चाललो। परंतु माझी आयुक्त मॅडम आणि महापौर मॅडमला विनंती आहे की सिडको आणि सातपूरमध्ये अंबड इंडस्ट्रीज आणि सातपूर इंडस्ट्रीज आहे, या दोन्ही इंडस्ट्रीजवर महापालिकेला फार मोठा कर मिळत असतो आणि नेहमी सिडको सातपूर दुर्लक्षित करून नेहमी अन्याय झालेला आहे। आजची जी परिस्थिती आहे म्हणजे बाडदान फाटा ते त्र्यंबक रोड ते पपाया नर्सरी ते ग्लॅक्सो ते एक्सोलो ते गरवारे हा 36 मीटरचा रुंदीचा डीपी रोड मंजूर आहे। तसाच पिंपळगाव बावला ते मायको सर्कल पर्यंत म्हणजे राजदूत पर्यंत हे गंगापूर गाव ते अशोक स्तंभ असे हे मोठमोठे 30 मीटरचे रस्ते आणि अतिशय महत्वाचे रस्ते, त्र्यंबकेश्वरला सिंहस्थासाठी जाणारे रस्ते, त्यामुळे इकडे दुर्लक्ष करतात ही फार दुःखाची बाब आहे। आज आम्ही 20 नगरसेवक सगळेजण त्याच्या प्रभागामध्ये काम करत होतो, परंतु आता इतके खड्डे पडलेले की 3 नागरिक सातपूर विभागामध्ये मृत्युमुखी खड्ड्यांमध्ये पडलेले आणि तरी जर दुर्लक्ष होत असेल तर ही फार दुर्भाग्य आमचं। आमची विनंती आहे आयुक्त आणि महापौर मॅडमला, तुम्ही फक्त दौरे करून नाही चालणार, जे खड्डे पडले तुम्हाला त्याला बुजवण्यासाठी जसं मुंबईच्या धर्तीवर जी पद्धत वापरली जाते खड्डे बुजवण्याला, जे डांबर असेल आणखीन काही उपाययोजना असतील त्या केल्या पाहिजेत। असं आपल्याला दौरे करून आणि फोटोबाजी करून रील बनवून नाही चालणार, फसवायचं नाही। नागरिकांचे जीव चालले, नागरिक पडतात, नागरिक त्रस्त झालेले। आता आम्ही आमच्या प्रभागामध्ये फील्डवर होतो सकाळी, त्यांनी फोन केला आम्हाला, इथे 2 तास गेले आमचे, आम्हाला मटेरियल द्या। ज्या प्रभागामध्ये जे ठेकेदार तुम्ही नेमलेत